आणि गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठा करायचं मला आणखीन. मी तुम्हाला लई मोठा करणार आहे. तुम्हाला आणखीन गरीब मराठ्याला सत्तेत घालायचंय मला. सत्तेत ज्या दिवशी तुमच्या हातात कारभार येईन तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-30, 40-40 वर्षाचा बदला घेता. तुम्ही म्हणता तवा लई येडे करत होता, आता सत्ता मायात आहे, तो खोटा चुपटितो आता. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारली की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीतासाठी उभा राहा. एक पुस्तकाचं प्रकाशन दादांच्या हस्ते होत आहे आणि लगेचच दादांवर संघर्ष होताना प्रकाशन झालेलं आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि जे चालतायत त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. राष्ट्रगीतासाठी दादाला धरा. नाना नारायणगडावरून बोलताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे 8 मागण्या ठेवलेल्या आहेत आणि दिवाळीपर्यंत या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कुणालाही निवडून देऊ नका असं आवाहनही जरांगेंनी केलंय. सरकारला एक प्रकारे त्यांनी इशाराच दिलेला आहे आणि तोपर्यंत निवडणूकही जाहीर करू देणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी जी प्रमुख मागणी केली आहे ती अशी आहे की ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत करा. हेक्टरी 70,000 रुपये शेतकऱ्यांना मदत द्या. ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण शेतच वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1,30,000ची मदत करा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. आणि